2025 येण्याअगोदर घरातून फेका या वस्तू. तुमच्याही घरात या वस्तू असतील तर लगेच घराबाहेर फेका, अन्यथा घरात येईल दारिद्र्य आणि अपयश. वास्तुशास्त्रामध्ये घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात ठेवलेल्या वस्तूला महत्त्व असते. प्रत्येक वास्तूचे चांगले वाईट परिणाम असतात. या वस्तू घरात असाव्या की नसाव्या किंवा त्या कोणत्या दिशेला असाव्या याचे काही नियम आहेत. असे मानले जाते की या नियमांचे पालन केल्यास घरामध्ये सुख आणि समृद्धी नांदते आणि आयुष्य आनंदमय कायम राहते. मात्र अशा काही वस्तू असतात ज्या वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवू नये. या वस्तू घरात असल्यास आपल्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण व्हायला सुरुवात होते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही वस्तूबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्ही आपल्या घरात अजिबात ठेवू नयेत. त्या वस्तू कोणत्या आहेत ते नक्कीच जाणून घ्या. व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. नंबर 1. बंद घड्याळ. वास्तुशास्त्रानुसार घरातील भिंतीवर लावलेली किंवा टेबलवर ठेवलेली घडी कधीच बंद असू नये असे मानले जाते. त्यामुळे आयुष्यात प्रगतीचे मार्ग बंद होतात आणि आयुष्यातील संकट वाढू लागतात. त्यामुळे घरातील घड्याळ नेहमी सुरूच असले पाहिजे. नंबर 2. पितळीची भांडी. पितळीची भांडी लोकांना आपल्या घरात हवी असतात, मात्र त्याची काळजी घेणे वेळ काढून काम असतं म्हणून ते त्याचा फारसा वापर करत नाही. त्यामुळे ही भांडी किचन किंवा घरातील अडगळीच्या खोलीत पडून राहतात. मात्र वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने घरात शनिदेवाचा वास निर्माण होतो आणि शनिदेवाचा प्रकोप कोणावरही ना झालेलाच बरा. त्यामुळे या वस्तू घरात ठेवल्यास स्वच्छ करून ठेवाव्यात. नंबर 3. जुने कपडे. हल्ली शॉपिंग करणं कोणाला नाही आवडत. आपण नवीन कपड्याची खरेदी तर करतो, मात्र जुने कपडे हे आपल्या घरात कुठेतरी साठवलेले असतात. मात्र वास्तुशास्त्रानुसार असे जुने कपडे घरात साठवून ठेवल्याने घरामध्ये भांडण होतात आणि दारिद्र्य येऊ लागते. त्यामुळे या जुन्या कपड्यांची वेळीच विल्हेवाट लावा. नंबर 4. जुन्या कपड्यांचे तुम्ही येतोहित दान केले तर या निमित्ताने तुमच्याकडून सत्कार्यही घडेल, पण ते कपडे स्वच्छ करून द्यावेत. नंबर 5. जुनी वर्तमानपत्रे आणि मासिके घरात नकारात्मक ऊर्जा आणतात. त्यांना घरात साठवून ठेवल्याने वास्तुदोष होऊ शकतात. त्यामुळे ते नियमित फेकून द्यावेत किंवा रद्दीच्या दुकानात द्यावेत. नंबर 6. सुकलेली फुले. घरामध्ये ठेवणे अशुभ मानले जाते. ते नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात, म्हणून त्यांना घराबाहेर फेकले पाहिजेत. मित्रमैत्रिणी, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा. नंबर 7. निरुपयोगी किंवा रद्दीच्या वस्तू घरात ठेवल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव थांबतो. ते नियमितपणे काढून घर स्वच्छ ठेवावे. नंबर 8. फाटलेले आणि जुने शूज आणि चप्पल हे नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. त्यांना घराबाहेर ठेवावे. शूज, चप्पल साफसफाई करताना फाटलेले शूज आणि चपला काढायला विसरू नका. बुटांच्या कपाटात फाटलेले बूट किंवा चप्पल असेल तर दिवाळीपूर्वीच घराबाहेर फेकून द्या. वास्तुशास्त्रानुसार यामुळे घरात सतत भांडण होतात, आर्थिक चणचण भासते आणि नकारात्मक ऊर्जा जाणवते. नंबर 9. झाडू हे स्वच्छतेचे प्रतीक मानले जाते, पण तुटलेला झाडू घरात ठेवणे अशुभ असते. त्यामुळे ते ताबडतोब बदलावे. नंबर 10. तुटलेले फर्निचर. वास्तूनुसार खराब फर्निचरचा घरावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे तुटलेले फर्निचर वेळीच घराबाहेर काढा. नंबर 11. फुटकी भांडी. घरात कधीही फुटकी भांडी नसावीत.
नंबर 12, खंडित मूर्ती. देवाच्या खंडित मूर्त्या घरात ठेवल्याने दुर्दैव येते. घरातील मंदिरात देवाची संपूर्ण मूर्ती असावी. घरात किंवा मंदिरात कोणत्याही देवाची तुटलेली मूर्ती असेल तर तिचे विसर्जन करा. वास्तूनुसार तुटलेली मूर्ती घरात ठेवणे अशुभ मानले जाते. यामुळे तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. नंबर 13, फुटलेली काच. घरात फुटलेली काच नकारात्मकता ऊर्जा आणते, म्हणून साफसफाईमध्ये हे काढा. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये तुटलेला आरसा ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा पसरते, तसेच अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे तुटलेला आरसा आणि घड्याळ घराबाहेर फेकून द्या. नंबर 14, विद्युत उपकरणे. जर तुमच्या घरात विद्युत उपकरणे खराब असतील तर ती दुरुस्त करा किंवा बाहेर काढा. नंबर 15, आपण बऱ्याच वस्तू काळापासून वापरत नसलेल्या वस्तू दान करा किंवा त्या फेकून द्या. नंबर 16, तुळशीचे रोप. घरामध्ये ठेवणे अशुभ असते. यामुळे भगवान विष्णू क्रोधित होतात. कोरड्या तुळशीचे रोप घरातून काढून टाका, तरच घरात देवी दुर्गेचे आगमन होईल आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होईल. नंबर 17, घरात पडलेल्या भंगारामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते. ते नियमितपणे स्वच्छ केले पाहिजे. गंजलेल्या लोखंडाच्या वस्तू घरात ठेवू नका. वास्तुशास्त्रात असे म्हटले जाते की यामुळे घरात नकारात्मक परिणाम होतात. तसेच घरामध्ये टेबल, खुर्चीसारखे न वापरणाऱ्या गोष्टी देखील फेकून द्याव्यात. नंबर 18, शिलाई मशीन. तुमच्या घरात एखादे जुने शिलाई मशीन असेल आणि त्याचा कोणीच वापर करत नसेल तर असे शिलाई मशीन घरात अजिबात ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार घरात जुने शिलाई मशीन निरुपयोगी म्हणून ठेवलेले असेल तर त्यामुळे देवी लक्ष्मीचा अपमान होतो आणि आपल्यावर आर्थिक संकट येऊ लागतात. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओतील माहिती आवडली तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. या सर्व गोष्टीमुळे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. घरातील न वापरलेल्या वस्तू नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात, ज्यामुळे घरात त्रास आणि समस्या येऊ शकतात. या गोष्टी काढून टाकल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. काही मान्यतेनुसार तुटलेल्या मूर्ती आणि फाटलेली छायाचित्र ठेवणे हा देवी देवतांचा अपमान मानला जातो. घर स्वच्छ ठेवणे खूप गरजेचे आहे. असे मानले जाते की साफसफाईमुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि माँ दुर्गेचा आशीर्वाद मिळतो. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओतील माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.